कुर्ला स्टेशन जवळ अवैध फेरीवाल्यांचा स्थानिक रहिवाशांवर हल्ल्यात अनेक रहिवाशी जखमी। किरीट सोमय्या जखमींची रुग्णालयात जाऊन घेणार भेट। परभणीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी संदर्भात आज बैठकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांची नियुक्ती। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर नंबर लावण्याकरता नागरिकांची धडपड। दिवसभरात गॅससाठी गर्दी होत असल्यानं नंबर लावून गॅस मिळवण्यासाठी कसरत। धुळ्यात वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला प्रशासनाचा दणका। मुलाकडे असलेल्या घराचा प्रशासनाकडून पालकांकडे दिला ताबा। वासुदेव दिघे आणि त्यांच्या पत्नी शोभाबाई दिघे यांनी केली होती तक्रार। सुटकेला विजय मानलं जाऊ शकत नाही। खरा लढा लडाख आणि हिमालयाच्या प्रश्नांसाठीच, सोनम वांगचुक यांचं वक्तव्य। भंडाऱ्यातील पिरॅमिड गॅस एजन्सीच्या अनधिकृत गॅस गोदामावर पुरवठा विभागाचा छापा। मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा जप्त। 57 सिलेंडर केले जप्त। बीडमध्ये 1265 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम नियोजित। निधी अभावी केवळ 396 गावांमध्ये योजनेचं काम पूर्ण। कौशल्य विकासाच्या जोरावर लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधान परिषदेत माहिती। युवकांना परदेशात रोजगाराची संधी मिळवून देणार। कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी खुश खबर। आता कोकणात 7ही दिवस विमान सेवा उपलब्ध असणार। राज्य सरकारकडून कोकणात विमान प्रवास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी मदत। सूत्रांची माहिती। महिला सहकारी संस्थांना काम देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक। मजूर सहकारी संस्थांना मिळणारी कामं यापुढे महिला सहकारी संस्थांना देणार। मंत्रालयात झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।